जनप्रियाकडे स्वतःकडेच अशी परमिशन आहे. आणि जर असं असेल तर मी स्पष्टपणे सांगतो सर्वांना की जनप्रियमध्ये जाऊन जालिंदर सैनीकडून अशी कर्ज घेण्यात यावीत बिना मॉर्गेजची 50-50 लाख रुपये बिंदास्त. त्यानंतर सरकारी स्टॅम्प ड्युटी यांनी बुडवली कितीतरी कोटी रुपयांची, म्हणजे 30 कोटीला जी काय स्टॅम्प ड्युटी पडणार आहे यांनी बुडवलेली. सरकारी शुल्क बुडवलं, नोंदणी शुल्क. आता मला सांगा, सरकारच्या हक्काचे पैसे आहेत ते तुम्ही सरकारला दिले पाहिजेत ना. सरकारचा अधिकार त्या पैशांवरती, तुम्ही तेच बुडवलेले आहेत. बरं, सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवली म्हणजे तुम्ही सरकारची फसवणूक केली आणि सरकारचं आर्थिक नुकसान केलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की या संचालक मंडळापैकी 5 जण हे अंदाजे 5 जण हे सरकारी कर्मचारी आहेत आणि काही रिटायर झालेले आहेत. म्हणजे विचार करा, सरकारी कर्मचारी असून सरकारची फसवणूक करतात आणि सरकारच्या पेन्शन, विविध प्रकारच्या आर्थिक योजना, आर्थिक सुविधा जे काही लाभ आहेत हे सगळे घेत आहेत. विचार करा, सरकारला फसून सरकारचे मात्र सगळे फायदे घेता येते. त्यानंतर 1995 पासूनची कर्ज थकबाकीत आहेत. तुम्हाला पुरावा दाखवतो, कारण 23-24 अहवाल इथे पाहू शकता. 1995, 1995, 97, 2000, 98 एक कर्ज वसूल नाही झाली. 95 पासूनची कर्ज थकबाकीत आहेत. 30 वर्ष झालेली आहेत, 30-31 वर्ष. आणि ती कर्ज वसूल नाही, यांच्या आयुष्यात त्यांच्या भविष्यात कर्ज वसूल होणार नाही. 100% मी सांगतो ही गोष्ट. कारण 30 वर्षामध्ये करू नाही शकले, आता होत नाही ती वर्ष. त्याच्यापैकी कितीतरी कस्टमर कर्जदार मेलेले असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं काही कर्ज तर नक्की बोगस आहेत, त्यामुळे वसूल होत नाहीयेत. बरं, यांनी झाले काय, संस्था अडचणीमध्ये आले 100% आणि 7 ते 8 कोटी रुपये तोट्यात आलेली. त्यानंतर आता 7 ते 8 कोटी तोट्यात आलेली हे पण तुम्हाला दाखवतो मी पुढं. आता यांनी जी कर्ज वाटप केलेली असं कुठे होत नाहीये याच्यामध्ये की कर्ज प्रकरणाच्या मंजुरीसाठी ज्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या लागतात त्या सह्याच नाहीयेत. म्हणजे ही कर्ज पास कोणी केली, कर्मचाऱ्यांनी, शिपायांनी केली, कर्मचाऱ्यांनी केली, पदाधिकाऱ्यांनी केली, शाखाधिकाऱ्यांनी केली, संचालक मंडळाने कोणी केली ती कर्ज, याच्यामध्ये सगळे पुरावे आहेत अहवालामध्ये. की अक्षरशः ते लिहिलेलं आहे. म्हणजे ही जर उद्या कर्ज थकली तर प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवणार, त्याने दिली, त्याने दिली, त्याने दिली. याचा अर्थ काय, 95 पासून जे घडले ते आता पण घडणार, वसूल होणार नाही काहीच. दुसरी गोष्ट, संचालक मंडळाने स्वतः कितीतरी कोटी रुपयांची कर्ज घेतलेली आहेत. बरं, घेतलीत आणि ह्यांनी अशी बेकायदेशीर त्यांना घेता येत नाही. पहिली गोष्ट, इथे फसलेले आहेत. त्याच्यानंतर एक प्रमाण असतं 3% पर्यंत तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. यांनी 3.5% आसपास कर्ज घेतलेली, म्हणजे मंजूर उपविधीपेक्षा जास्त कर्ज घेतलेले, तो पण नियम तोडला यांनी. बरं, घेतली. त्याच्यानंतर यांची कर्ज थकबाकीत आहेत. कर्ज थकबाकीत तर संचालकांना आणि संचालकांच्या नातेवाईकांना कोणत्याच परिस्थितीत ठेवता येत नाहीत, कोणत्याच परिस्थितीत. हा नियमच आहे. कर्ज थकबाकीमध्ये आहेत, अहवालामध्ये सगळं दाखवतो वाटलं तर. कर्ज थकल्यानंतर यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती. कुणी, ज्यांची कर्ज थकलीत, समजा 4 संचालकांची कर्ज थकलीत आणि संचालक 9 जण आहेत, तर 5 जणांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. कारवाई केलेली नाहीये. परंतु बाकीच्या कर्जदार, जे साधे कर्जदार, छोटे मोठे कर्जदार, यांच्यावर कारवाई झालेली. बघा तुम्ही किती मोठा म्हणजे अन्याय आहे. बाकीच्या साध्या कर्जदारांवर, म्हणजे कोणी पण असू द्या, जर तुम्ही यांच्यावर करत नाही तर तुम्हाला त्यांचे सुद्धा अधिकार नाहीये. कारण एक लक्षात घ्या, संचालक मंडळाने ही गोष्ट याची नोंद कारण डोक्यात घ्यावी की संस्था ही तुमच्या मालकी हक्काची नाहीये. हे पहिली गोष्ट. हा तुमचा भ्रम झालेला आहे की तुम्ही चालवताय, म्हणजे तुम्हाला वाटतं आपला कोणी विचारणार नाही, मनमानी हुकुमशाही पद्धतीने तुम्ही चालवताय. बरोबर, ही गोष्ट सोडून द्या आता की तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारा अधिकार प्रत्येकाला. आणि सर्वजण सभासद म्हणजे काय, ज्याचा 1000 रुपयाचा शेअर्स असेल ना, प्रत्येकाचा असतो, एफडी असू, आरडी असू, किंवा बचत खाता असू, किंवा डेली कलेक्शन असू, त्याचा शेअर्स असतो. त्या प्रत्येकाला अधिकार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर विचारायला. लक्षात घ्या, सगळ्या प्रश्नांची उत्तर घ्या तुम्ही. आणि आता सगळ्यात महत्वाचं की संस्थेने जी काही थोडक्यात काय, यांनी त्यांच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे होती संचालक मंडळावरती, ती घेतलेली नाहीये. इथं ते अपराधी अपात्र आहेत. बरं, दुसरी गोष्ट, यांनी सलग ज्या 3 मीटिंग असतात दर वर्षामध्ये, दर महिन्याला मीटिंग होत असते संचालक मंडळाची मुंबईमध्ये, त्या प्रत्येक मीटिंगला जे काही संचालक सलग 3 मीटिंग गैरहजर असतील त्यांचं पद संपुष्टामध्ये आणावं लागतं, म्हणजे त्यांना बाद करावं लागतं. यांनी केलेलं नाहीये, हे अहवालामध्ये उल्लेख आहे. दुसरी गोष्ट, कायदा, कानून आणि पोटनियम यांचे सर्रासपणे उल्लंघन केलेले आहे. त्याचबरोबर
आपली ही संस्था जनप्रिय संस्था ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र येईल, म्हणजे हिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. मग मला सांगा, अंतर्गत लेखापरीक्षण, चाचणी लेखापरीक्षण, कलम 89 तपासणी, कलम 83 आणि 88 नुसार चौकशी आणि तपासणी ही कंपल्सरी व्हायला पाहिजे होती, झालेली नाहीये. अहवालामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि ऑर्डरनी अक्षरशः खूप महत्वाची गोष्ट लिहिली याच्यामध्ये. कारण यांनी का नाही केली ही? म्हणजे आता माझ्याकडे 2च वर्षाचे अहवाल आहे, त्याच्यामध्ये 7 कोटीची कर्ज निघलीत बेकायदेशीर. म्हणजे मागच्या जर 10-15 वर्षाचा जर अहवाल काढला 30 कोटीच्या पुढे नक्की कर्ज भेटणार आहेत आपल्याला. आणि जर यांनी ही चौकशी तपासणी का नाही केली, याचं कारण काय? जर संस्था जर स्वतःच दोषी आहे, गुन्हेगार आहे, तर ही चौकशी लावू शकत नाहीत. जर चौकशी लावली तर हे स्वतःच अडकणार आहेत. त्याच्यामुळे यांनी कोणतीच चौकशी तपासणी केलेली नाहीये. आणि त्यामुळं फक्त शासकीय लेखापरीक्षण अहवाल तो बनावा लागतो, तो बनवला पण देत नाही कोणालाच. त्याचबरोबर मंतर शाखेचा जो तुम्हाला सांगितलं मगाशीच, मंतर शाखेचा जो काही शिपाई आहे, जो 2013 पासून ठाणा शाखाधिकारी महेंद्र डेरे 7 ते 8 कोटी रुपये त्यांनी मंतर शाखेमधून वापरलेत. आता यांचा माझ्या माहितीनुसार मला पुढे गोष्ट कळाली की यांचा व्याजाचा धंदा आहे, ते पुढे व्याज धंदा करतायत. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, संस्थेचं नुकसान हे संस्था दिसत नाहीये आणि संस्था बघून सुद्धा गप्प बसलेली. पण संस्थेने कोणाला काढलं? त्याला काढायचं सोडून त्यांनी त्या 3 महिला कर्मचारी काढल्यात की त्यांनी हा सगळा काळा बाजार घडलेला गैरव्यवहार हा उघडायचा प्रयत्न केला. त्यांना काढले, पण यांना काढलेलं नाहीये. आणि 5-7 लाख रुपयांच्या कर्ज वसुली होत नाही म्हणून यांच्या लेटरमध्ये उल्लेख केलाय की त्यांना काढलेलं आहे, म्हणजे त्यांना सस्पेंड केलेलं आहे. बरोबर, इथं कितीतरी कोटी रुपयांची कर्ज पडलीत, त्यांच्यावर कारवाई का नाही केलेली? त्यांच्यावर कारवाई करणं पहिलं तुम्हाला बंधनकारक होतं. म्हणजे संचालक मंडळी सुद्धा फसलेलं आहे. त्यानंतर डोंबिवली शाखेत बेजबाबदारपणे 3-4 कोटीची कर्ज झालीत, ती वाटलेली, ती आतापर्यंत 8-9 वर्षामध्ये त्याचा 1 रुपया वसूल झालेला नाहीये, अहवालामध्ये आहे. आणि यांनी त्याच्यावर कारवाई देखील केली नाही, कितीतरी कस्टमरवरती काहीच नाही. निदान कमीत कमी दाखवण्यापुरती तरी कारवाई पाहिजे होती, ती सुद्धा केलेली नाहीये. यांच्याकडं थकबाकीच्या याद्या मागितल्या, बरेच जणांनी मागितल्या. माजी संचालक आहेत पोकरकर साहेब, त्यांनी देखील मागितल्या की तुम्ही आम्हाला याद्या द्या ना, सगळ्या शाखांच्या आम्हाला सगळ्या कर्जांच्या थकबाकी याद्या पाहू द्या आम्हाला, संस्थेत काय चालले. नाही दिल्या, देणार नाही म्हणतायत. समजून घ्या, हुकुमशाही सरळ सरळ. बरं, आता मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. यांनी कर्ज देताना हे चालत नाही याच्यातलं काहीच. हे बऱ्याचशा पतसंस्था आणि सहकारी बँका आहेत, यांच्या सगळ्यांना अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना किंवा ज्यांनी कर्ज घेतलेत ना अशा संस्थांमधून, अशा प्रत्येक माणसाला गोष्ट माहिती आहे. बघा, कर्ज घेताना 1 लाखाच्या पुढं 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख काही पण, यांनी शासकीय मूल्यांकन घेतलेलं नाहीये, सर्च रिपोर्ट घेतलेला नाहीये, प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर 7/12 किंवा फ्लॅटचे पेपर घेतलेलेच नाहीयेत. बरं, त्याच्यावर ऑलरेडी ज्यांचे घेतलेत त्याच्यावरती कर्ज आहे, इतर पतसंस्था बँकांचं, त्याचे नीलचे दाखले घेतलेले नाहीयेत, त्याच्यावरच पुन्हा कर्ज दिलेले. बरं, दिलं तर दिलं, स्वतःच्या पतसंस्थेचा बोजा चढवावा लागतो जनप्रियचा, तो बोजा चढवलेला नाहीये. इव्हन त्याला ढलायांनी लेटर सुद्धा दिलेलं नाहीये. बरं, देणार कुठून ना? सगळ्यात महत्वाचं काय, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन यांनी सरकारी मॉर्गेज करायला पाहिजे होतं. सरकारी मॉर्गेज जर केलेलं नाहीये, सरकारी फीस जर नाही भरली तर बोजा चढणार कुठून? म्हणजे काहीच होऊ शकत नाही लाईनीने. त्याच्यानंतर स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी नसताना यांनी कर्ज वाटप केलेली. दुसऱ्याच्या नावावर जर प्रॉपर्टी आहे तर त्याची संमतीपत्र घ्यावं लागतं, त्याला सहकर्जदार घ्यावं लागतं, जामीनदार घ्यावं लागतं, सहजामीनदार घेतलेलंच नाहीये. बरं, एकाच प्रॉपर्टीवरती 4 जणांना कर्ज दिलेले, अहवालामध्ये सगळ्या गोष्टी, मी जे बोलतोय सगळं अहवालामध्ये. बरं, एक अशा वेळेस जर तुम्ही खूप रिस्की म्हणजे अतिशय रिस्क घेऊन जर कर्ज देताय तर त्यावेळेस तुम्हाला एक जामीनदार कंपल्सरी सरकारी घ्यावा लागतो, घेतलेलाच नाहीये. इथं 100% 30 कोटी रिस्क आहेत. बरं, ज्यांची काही कर्ज मागची थकलेली आहेत 15 लाख 20 लाख, त्यांना ते रिकव्हर करण्यासाठी त्यांना पुन्हा कर्ज दिलेले, त्यांनी ते पण नाही भरलं, ते हे पण नाही भरणार. आता अशा अनेक गोष्टी आहेत की या संस्थेने खूप चुकीच्या केलेल्या आहेत. चुकीचे ऍक्च्युली गुन्हे आहेत सगळे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही कर्ज आता वसूल होत नाहीयेत, वसूल होणार पण नाहीयेत. आणि कर्ज वसूल न झाल्यामुळं संस्था 7 ते 8 कोटी रुपये तोट्यामध्ये, हे अहवालामध्ये दिलेले आहे. आता मला सांगा की याच्यामध्ये ठेवीदारांची काय चूक आहे? आता ठेवीदारांचे पैसे, माझं एवढंच प्रामाणिक मत आहे की संस्था बुडू नये, मला स्वतःला इच्छा आहे.
परंतु होणार काही 100% संस्था बुडणार आहे हे मी नाही सांगत, हा अहवाल सांगतोय. आणि हा अहवाल सगळ्यात महत्वाचं की ज्यांनी चेक केलाय, जे माझे मित्र आहेत ऑडिटर लोक, त्यांनी चेक केलेलं आहे, ते स्वतः म्हटलेले आहेत ही संस्था टिकूच शकत नाहीये कोणत्याच परिस्थितीमध्ये. कारण 48 कोटींच्या ठेवी आहेत, तुम्ही 34 कोटी कर्ज वाटलेली आहेत, त्याच्यामध्ये 30 कोटी जर बोगस कर्ज आहेत किंवा बेकायदेशीर कर्ज आहेत, बरोबर. आता राहिले किती? 4 कोटीची कर्ज मात्र यांनी कायदेशीर वाटलेली. मग ती लोक कोण आहेत बघा, त्या लोकांसाठी मी महत्वाची वॉर्निंग देतो. तुम्ही जी काही कर्ज रिसर्च जे काही मी बोललो ना, यांनी जे डॉक्युमेंट घेतलेले नाही आणि तुम्ही दिलेले आहेत, शासकीय मूल्यांकन सर्च रिपोर्ट तुमच्या सातबारावरती बोजा चढवलेला आहे, बरोबर. ही संस्था तुमच्याकडून मात्र 101 ची कारवाई करणार, 156 करणार. तुमच्या प्रॉपर्ट्यांची उद्या जर तुमची कर्ज थकली तर तुमचे लिलाव करतील, जप्ती करतील, दावा दाखल करतील, लिलाव करून विक्री करतील आणि पैसे वसूल करतील. बघा बरं का. पण इकडे 30 कोटीचे दिलेत का, त्यांना काहीच करू शकत नाही. पार त्यांनी खोटापार 101चा दाखला जर मिळवला, 101चा दाखला मिळू शकतात. कारण 101च्या दाखल्याचा उपयोग काय असतो मी तुम्हाला सांगतो. तर कर्जदाराची थकबाकी निश्चित करण्यासाठी 101च्या दाखल्याचा उपयोग होतो. यापेक्षा जास्त 101च्या दाखल्याचा उपयोग काही होत नाही, कुणालाही विचारा. आता थकबाकी निश्चित केली त्यांनी समजा, परंतु पुढं जर महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 नुसार आणि कलम 34 नुसार जर एखाद्या व्यक्तीने जर कर्ज घेताना जर सरकारी स्टॅम्प ड्युटी किंवा सरकारी नोंदणी फी भरली नसेल तर तो दस्तऐवज ग्राह्य मानला जात नाही. कुठं? तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, म्हणजे न्यायालयामध्ये किंवा सार्वजनिक अधिकाऱ्यासमोर हा दस्तऐवज खोटा ठरतो, याला प्रमाण नाही, अवैध ठरला जातो, बरोबर. दुसरी गोष्ट, कलम 59 नुसार जर एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने जर जाणीवपूर्वक जर स्टॅम्प ड्युटी बुडवलेली सिद्ध झालेले, आता यांनी बुडवलेली 30 कोटी स्टॅम्प ड्युटी बुडवली सिद्ध झालेले, तर यांना 6 महिन्यापर्यंत सक्त मजुरीसह तुरुंगवासची तरतूद याच्यामध्ये. वाटलं तर कलम चेक करा, महाराष्ट्र सहकारी संस्था आणि महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 नुसार, आणि याच्यामध्ये सापडतात. आणि द्रव्य दंडाची शिक्षा होती यांना, याच्यामध्ये शिक्षेला पात्र आहेत. आता मला सांगा की जर का सरकारी स्टॅम्प ड्युटी भरली नाही, काहीच नाही भरली, तर तुम्ही कोणतीही उद्या 101ची दावा दाखल केला आणि पुढं वसुलीच करू शकत नाहीत, पुन्हाच करू शकत नाही, ना जामीनदाराची ना त्या कर्जदाराची. कशी करणार आहे? आणि जर का कोणाची वसुली जर संस्थेने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला असेल, माझा नंबर घ्या 9028871703. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देतो, मी तुम्हाला महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम देतो, त्यानुसार संस्था काहीच करू शकत नाही. संस्था स्वतः अडचणीमध्ये येणार आहे, लक्षात घ्या. कारण हा अन्याय तुमच्यावर झाला असेल तर ही चुकीची गोष्ट पूर्णपणे. तुम्ही प्रामाणिकपणे पैसे भरा, त्याबद्दल माझं काही मत नाहीये. वाटलं तुम्ही ओटीएस मध्ये घ्या, वन टाइम सेटलमेंट मध्ये पैसे भरा, त्याबद्दल काही मत नाही. तुमची जर ऐपत नसेल तुम्ही मुद्दल भरा, वरती थोडंफार तुमच्या मनाने व्याज भरा. परंतु संस्था जर अशी जर चुकीच्या पद्धतीने करत असेल तर संस्थेला कुठला अधिकार नाहीये. ठेवीदारांनो, खूप लोकांनी ठेवी काढून घेतलेल्या आहेत, हे स्पष्टपणे सांगतो. आणि बरेच लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली नाहीये. ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली त्यांनी ठेवी काढून घेतल्या. माझा उद्देश हा ठेवी काढून घ्यायचा नाहीये. माझा उद्देश आहे की संस्था चालवायची, पण संस्था टिकणार नाही, पण प्रशासन बसत नाहीये. प्रशासन जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आणखी एक सांगतो की या संस्थेमध्ये जो काही गैरव्यवहार चाललेला आहे, यापेक्षा जास्त की ह्या ज्या काही संस्था 6 शाखा आहेत, त्या 6 शाखांमध्ये यांचे जे काही कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, त्यानंतर यांचे काही भाडं आहे, लाईट बिल आहे, फोन बिल आहे, स्टेशनरीचा खर्च आहे, हा सुद्धा निघत नाहीये. 7-8-10 लाख रुपये सुद्धा यांच्यामधून तेवढं प्रॉफिट होत नाहीये, समजून घ्या. कारण अहवालानुसार फक्त 14 लाख रुपये ते खोटं प्रॉफिट दाखवलेले. किती? 14 लाख रुपये वर्षाचं. यांचा महिन्याचा खर्च 10 लाख रुपये. विचार करा, म्हणजे लॉजिकली विचार करा. दुसरी गोष्ट की नामदेव फलके म्हणून एक संचालक आहे, त्या संचालकांनी कसे पण असू द्या, चला ते पण दोषी आहेत, पण त्यांची एक गोष्ट मी मान्य करतो. काय? नामदेव फलकेंनी सरळ सरळ मंतर शाखेमध्ये 5-6 जणांसमोर सांगितलं होतं की विशेष वसूल अधिकारी जालिंदर सईद आणि महेंद्र डेरेश ठाणा शाखा अधिकारी हे वसुलीच्या नावाखाली, यांची गावं हीच आहेत, आमोंडी आणि गिरवली, वसुलीच्या नावाखाली मनसरला येतात. वसुली काही करत नाहीत, घरची कामं करतात, शेतीची कामं करतात, स्वतःचे घर बांधायचं काम चालू आहे ते करतील, परंतु वसुली करत नाहीत. नॉर्मली वसूल काहीतरी दाखवतील का चालले घेऊन. म्हणजे काय करतात, यांचं जे बिल आहे सगळ्यात महत्वाचं, की यायचा खर्च आहे आणि हे जिथे काही दिवस घालवत आहेत, यांचा जो पगार चालू आहे 40-45 हजार रुपये, हा सभासदांनो आपल्याच याच्यामधून चाललेला आहे.
तुमच्या व्याजातून चाललेलं आहे आणि संस्था ऑलरेडी 7 ते 8 कोटी तोट्यात आहे. म्हणजे नामदेव फलकेंनी काही असू द्या, पण त्यांनी बोलून दाखवली गोष्ट, हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट की ठाणा शाखाधिकारी महेंद्र डेरे साहेब हे 5-6 जण आम्ही बसलेले असताना मंत्र शाखेत लेडीज पण होत्या, त्यांच्या समोर बोललेले आहे की मी ठाणा शाखेमध्ये फक्त पेन उचलून सही करायचा पगार घेतोय, माझ्या अंगावरती 2-2 कोटी रुपयाचे कर्ज वागवतोय मी. विचार करा, जर हा माणूस इतक्या अहंकारामध्ये आणि इतक्या ॲटिट्यूडमध्ये बोलत असेल की मी फक्त सही करायचा पैसे घेतोय, पगार घेतोय, विचार करा ना, हे काम करत नाही, सिद्ध झालेले ना. सरळ सरळ यांना काम करायचं नाहीये. यांना फक्त कुठं म्हणजे कुठं भ्रष्टाचार करता येईल, कुठं आपला पैसे खातील तेवढंच पाहिजे. आणि यांचं ठाणा शाखेमधलं एक तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट दाखवतो आता मी. 2023-24चा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे सगळ्या कर्जदारांसाठी. ठाणा शाखा लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये खाली नाव आहे संजय आढाव. 25 लाख रुपयाचं कर्ज आहे 2018 साली दिलेलं. याच्यावरती आत्ता 2023-24 मध्ये 138 ची केस दाखल केलेली फक्त 25 लाखाच्या कर्जाला. म्हणजे कमीत कमी 8-9 वर्ष झालेले आहेत. 8-9 वर्षात फक्त 138 ची केस. ह्या कस्टमरला यांनी 101 ची केस ही लगेच त्वरित 6 महिन्यानंतर दाखल करायला पाहिजे होती, केलेली नाहीये बघा. दुसरी गोष्ट, हा 24-25चा अहवाल आणि पुन्हा ठाणा शाखा दाखवतो मी. ह्या ठाणा शाखेमध्ये पुन्हा इथं नाव आहेत बघा, रुपाली आढाव, सुनील आढाव, संजय आढाव. पुन्हा नाव तेच आहे, संजय आढाव, बरोबर. तर संजय आढावला 138 ची केस केलेली आहे. 2018चं कर्ज आहे 25 लाख रुपयाचं आणि 2023-24 मध्ये केस केलेली. पाहून घ्या, बाकीच्या कर्जांना लक्षात घ्या गोष्टी. आणि रुपाली आढाव हिचं कर्ज 2015चं आहे 25 लाख रुपयाचं. तिची केस केलेली आहे 101 ची. चला दाखवण्यासाठी केली, चांगली गोष्ट आहे. 2024-25 मध्ये मला कळत नाही मग 23-24 मध्ये का नाही केली यांनी केस. 2015चं कर्ज आहे, 2023-24 अगोदर येतो ना, का 24-25 अगोदर येतो. 23-24 मध्ये यांनी केस करायला पाहिजे होती. 24-25 मध्ये केस केलेली. काहीतरी यांना कोणतरी बर्डन म्हणजे कोणतरी यांना बर्डन दिलं असेल किंवा कोणतरी यांना प्रेशर दिलं असेल म्हणून मी केस केलेली. आता बघा 2015ची केस 10 वर्षानंतर 25 लाखासाठी. त्यानंतर सुनील आढाव 2016चं कर्ज आहे 25 लाख रुपये, पुन्हा एकदा आत्ता केस केलेली. 23-24 मध्ये का नाही केली, 24-25 मध्ये काय केली. बरं 101 केली ना, ठीक आहे, आणि ते 138 केलेली, बरोबर. हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे सभासदांनो, जर तुमच्यावरती जर विचार करा, इतकी मोठी कर्ज थकलीत, यांच्यावर 10-10 वर्ष केस नाही केलेली, ही गोष्ट समजून घ्या. दुसरी गोष्ट यांनी केली ना, ठीक आहे, मी स्पष्टपणे सांगतो. आता मी तर काय ह्या फाईली बघितलेल्या नाहीयेत. याच्यातली बरीचशी प्रकरणं डोंबिवली असून ठाणा शाखा असू द्या, ही जी महेंद्र डेरेंनी प्रकरणं वाटलेली आहेत ना, याच्यामध्ये आढावांची प्रकरण असो कोणाची पण, सगळ्यात महत्वाचं यांच्या नावावर स्वतःच्या न बघता सांगतो, स्वतःच्या प्रॉपर्टी नाहीयेत. एकतर हे व्यावसायिक कर्ज आहेत, यांचे स्वतःचे व्यवसाय जर असतील ना, तर जे काही गाळे असतील हे गव्हर्नमेंटचे असणार नक्की. दुसरी गोष्ट, किंवा एक त्याचा मालक दुसरा असणार आहे. मग मला सांगा, गाळे जर गव्हर्नमेंटचे आहेत, मालक दुसरा आहे, यांना 25-25 लाख दिले कोणत्या बेसवर तुम्ही, आणि आता वसूल कसे करणार. 1 कोटीची कर्ज झाली सगळी मिळून आणि 90 लाख रुपये थकबाकी जागेवर 10 वर्षानंतर, मला सांगा. आणि मंचर शाखेच्या त्या 3 महिला कर्मचाऱ्यांना जे काढलेलं आहे 5-7-2 लाखाची कर्ज थकली होती ना, अरे नसती भरली समजा, काय फरक पडला असता. संस्था 7-8 कोटी रुपये तोट्यात, मंचर शाखेच्या 2-4 लाख रुपयांच्यासाठी आलेली का, तेवढं मला सांगावं. आणि याची उत्तरं सगळ्यांनी मिळून, सभासदांनी गाफील राहू नका, ऍक्शन घ्या. लक्षात घ्या, मी सांगतोय ते पुन्हा एकदा, मी आजही सांगतो, तुमच्या ठेवी 100% सुरक्षित नाहीयेत. 100% संस्था बुडणार आहे, कारण अहवाल सांगतोय.